पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मिंद्यानो तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटात सामील होतात याची इतिहास नोंद घेईलच. मित्र हो, ठाकरे बंधूंच्या हातून मुंबई निसटली. मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानं जिंकली. खरंच जिंकली? ठाकरे बंधूंचा खरोखरच पराभव झाला? मित्रांनो, हा भाजपचा विजय नाही, मराठी माणूस हारलेला आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी करणारा, परप्रांतीयांची लाड करणारा भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये कसा काय जिंकला आणि तो कसा जिंकू शकतो? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर कुऱ्हाड चालवली नसती तर भाजपाला मुंबई महापालिका मिळाली असती का? ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये हरले असले तरी सुद्धा मराठी माणूस आजही या ठाकरे ब्रँडच्याच पाठीशी आहे, हे या निवडणुकीनं दाखवून दिलेलं आहे. नव्हे, ते अधोरेखित सुद्धा झालेलं आहे. मराठी माणसासाठी जन्माला आलेली शिवसेना फंद फितुरीनं फोडली. भाजपानं फितूर झालेल्या मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचीच संघटना मोडून तोडून टाकली. फितूर झालेल्यांना ना मराठी माणसांची चिंता होती, ना मराठी माणसांच्या मुंबईची. मराठी माणसाच्या प्रेतावर पाय देऊन त्यांना चढायचे होते फक्त सत्तेच्या खुर्चीवर. भारतीय जनता पक्षाला मुंबई जिंकायची होती, पण मराठी माणसांनी हे आजवर कधीही होऊ दिलेलं नव्हतं. आणि म्हणून मग त्यांनी या फितुरांना गाठलं, त्यांच्या हाती कुऱ्हाड दिली आणि ती कुऱ्हाड मराठी माणसाच्या पायावर सपासप चालवायला लावली. मराठी माणसाला कोणी हरवू शकत नाही, नमवूही शकत नाही. मराठी माणसाचा पाडाव करण्यासाठी नेहमीच फितुरांची, गद्दारांची मदत घेतली गेल्याचा आपला इतिहास आहे मित्रांनो. आणि हाच इतिहास आता पुन्हा एकदा घडला. एवढंच, निवडणुकीत खोटेपणा केला, पैशाचा पाऊस कोसळला, मराठी अमराठी वाद पेटवला, एवढं सगळं करून सुद्धा भाजपला स्वतःच्या बळावर मुंबई महापालिका मिळवता आलेली नाही. फितूर, गद्दार झालेल्या का होईना आपण मराठी माणसाच्या मदतीनंच त्यांनी मुंबई जिंकली. रडी चढाव खेळून मिळवलेल्या विजयाला कधीही विजय मानलं जात नाही. शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपनं मराठी माणसांचा घात केला. मराठी माणसाचं खच्चीकरण करण्यासाठी मराठी माणसाचाच आधार घ्यावा लागला. पण हे सगळं करणाऱ्या फंद फितुरांना काय मिळालं? मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्या, भाजपाला मदत करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी काय मिळवलं? मित्रांनो, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमुळे अनेक जण अंतर्मुख झाले. एकनाथ शिंदे यांना त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न मराठी माणसाच्या मेंदूला अक्षरशः झिणझिण्या आणतात. एकनाथ शिंदे काय मिळवलं, अशी एक पोस्ट त्यांनी एक्सवर टाकलेली आहे. काय म्हणतात बघा हे चित्रे. एकनाथ शिंदे काय मिळवलं? स्वतःला शिवसेना आणि स्वर्गीय बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनी काय मिळवलं? ज्या मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापली, तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलं? मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे ह्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठ माती देऊन काय मिळवलं? सत्तेच्या लाचारीत मशगूल होऊन, शिवसेना फोडून, भाजपला पाठिंबा देऊन, मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलं? चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे 56 नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त 28 माणसं. मग शिवसैनिकांना दुबळं करून काय मिळवलं? शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपचा महापौर होईल. राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलं? थैलीशहांना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलं? तुमच्याकडे एकच उत्तर असेल, अलिशान आयुष्य मिळवलं.
पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मिंद्यांनो, तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटात सामील होतात याची इतिहास नोंद घेईलच आणि हा ठपका घेऊनच तुमचे वारसदार जगतील हे लक्षात ठेवा. अर्थात फंद फितुरी या मातीला नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही सर्वाधिक स्वकीया विरुद्ध लढावं लागलं होतं. आम्हीही त्याच राज्याचे मावळे तितक्याच द्वेषानं लढू. इथल्या खडकावर सुद्धा दुहीची बीज रुजतात असं म्हणतात. याचाच फायदा कमळीनं घेतला. पण एक निश्चित, आम्ही राजधानी मुंबईतून ना स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार पुसू देऊ ना स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना. अब याचना नाही रण होगा. चित्रे यांच्या या पुष्टानं मराठी माणसाचं काळीज भेदून गेलं, गलबलून गेलं. मराठी माणूस अंतर्मुख झाला, सुन्न झाला. भाजपासह शिंदे गटाची विजयाची नशा खाटकन उतरली असेल. विजयाचा उन्माद सुद्धा शंड झाला असेल, नपुसक झाला असेल. पण फंद फितुरीचे घाव झेलून सुद्धा मराठी माणूस पुन्हा उभा राहतो हा इतिहास आहे. कुठलीही गद्दारी मराठी माणसाला नाही संपू शकत, नाही कधी संपू शकली. मित्रांनो, माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? चित्रे यांच्या या भावना प्रधान प्रश्नांशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.